तुमची पण मकर राशी आहे का? मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. भावांनो आणि बहिणींनो, खूप सोसलं ना, खूप त्रास सहन केला ना, बस आता थांबायची वेळ आली आहे. हो मंडळी, बस आता थांबायची वेळ आली आहे. कारण या गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर असा एक महाअद्भुत आणि दुर्मिळ योग जुळून येतो, जो गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या पाठीमागे लागलेला दुःखाचा, संकटाचा आणि अडथळ्याचा आधार मुळापासून उपटून टाकणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. जर तुमची रास मकर असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा खरा ट्रेनिंग पॉईंट ठरणार आहे. जितके कष्ट तुम्ही सोसले, जितका विश्वासघात तुम्ही पचवला, त्या एका एका कष्टाची चीज करण्याची वेळ आता खुद नियतीने गुरुच्या आशीर्वादाने आणली आहे. या आषाढ पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी असा काही चमत्कार घडणार आहे. मकर राशीवर गुरुची कोणती दिव्य दृष्टी पडणार आहे, पैशाची चणचण कशी मिटणार आहे, नशिबाचा बंद दरवाजा कसा उघडणार आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरोखर यशाचा सूर्य उगवलेला पाहायचा असेल तर पुढचे काही मिनिटे, काही सेकंद न चुकवता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग वेळ न घालवता थेट विषयात येऊया. मकर राशीच्या माझ्या भावांनो, बहिणींनो, सगळ्यात आधी आपण एका गोष्टीवर अगदी मोकळेपणाने आणि स्पष्ट बोलूया. मकर राशी ही काही साधीसुधी रास नाही. ही शनिदेवाची रास आहे. कष्टाची, संयमाची आणि संघर्षाची रास आहे. पण मला सांगा, गेल्या काही काळापासून तुमच्या आयुष्यात नक्की काय चाललं आहे? मी सांगते, अगदी मनापासून विचार करूया. सांगा, तुमच्या सोबत घडतं की नाही? अथंग कष्ट पण फळ शून्य. अथंग कष्ट पण फळ शून्य. पहिली गोष्ट, तुम्ही दिवस रात्र मेहनत करता. ऑफिस असो, स्वतःचा व्यवसाय असो, घर असो, तुम्ही तुमचे 100% देता. पण जेव्हा फळ मिळायची, कौतुक होण्याची किंवा प्रमोशनची वेळ येते, तेव्हा भलताच माणूस मध्ये येतो आणि तुमचे सर्व श्रेय घेऊन जातो. तुम्हाला असं वाटतं का, मी एवढा प्रामाणिक राहून काम करतो तरी मला का डवलावं लागतं? पैसा येतो पण हातात टिकत नाही. दुसरी मोठी समस्या, आर्थिक चणचण. असं नाही की तुम्ही कमवत नाही. एका हाताने पैसा येतो पण दुर्दैवाने दुसऱ्या हाताने तो अचानकच आलेल्या दवाखान्याच्या खर्चावर, गाडीच्या रिपेरिंगवर किंवा बिनकामाच्या गोष्टीवर उधळला जातो. महिन्याच्या शेवटी खिशात किंवा बँक बॅलन्समध्ये काय उरतं? पुन्हा तीच चिंतेची टांगती तलवार. नात्यामध्ये फक्त विश्वासघात आणि गैरसमज. आणि तिसरी सर्वात दुःखाची गोष्ट, तुमची नाती. मकर राशीचा माणूस मनाने खूप हळवा असतो. ज्या लोकांवर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, ज्याच्या पाठीशी तुम्ही त्याच्या वाईट काळात खंबीरपणे उभे राहिला, जेव्हा तुम्हाला त्याची गरज होती तेव्हा त्याच्याच पाठीत खंजीर खुपसायला त्यांना तुम्ही आपलं मानलं, त्यांनी तुमची चुकीचं समजलं, बरोबर ना? माहीत आहे, तुमच्यापैकी कित्येक लोक रात्री एकटे असताना डोळ्यातून अश्रू आणून विचार करत असतील, माझं काय चुकलं? मी काय कोणाचं वाईट केलं? मग माझ्या नशिबात एवढा संघर्ष का? देवाला माझी दया का येत नाही? पण मकर राशीच्या मंडळींनो, आज माझी ही गोष्ट कान उघडून आणि मनावर कोरून ठेवा. हा संघर्ष तुमच्या कोणत्याही चुकीमुळे नव्हता. हा तुमच्या परीक्षेचा काळ होता. शनिदेव जेव्हा कोणाला मोठे पद, प्रतिष्ठा आणि पैसा देतात, त्याआधी ते त्यांची परीक्षा घेतात. सोन्याला जसं आगीत तापून शुद्ध केलं जातं, तसं शनिदेवाला तुम्हाला या काळात मजबूत बनवलं जातं. आणि आता मकर राशीच्या मंडळींनो, तुमच्या परीक्षेचा हा काळ संपत आला आहे. कारण गुरुपौर्णिमेच्या पवन मुहूर्तावर ग्रहाची अशी अद्भुत रचना होत आहे, जिथे देवगुरु दिव्य आणि शुभ दृष्टी थेट तुमच्या राशीवर पडणार आहे. जेव्हा गुरुचा आशीर्वाद मिळतो तेव्हा शनीच्या कष्टाचे रूपांतर सुवर्ण काळात होते. तुमच्या डोक्यावरचा कर्जाचा आणि मानसिक ताणाचा डोंगर आता कसा वितळणार आहे, ते आपण पुढच्या भाग 3 मध्ये पाहणार आहोत. तर मंडळी, पुढचा भाग अधिक महत्त्वाचा आहे. माझ्या मकर राशीच्या भावांनो, बहिणींनो, आता दुःखाचे, अश्रूचे आणि निराशाचे दिवस मागे सोडायची वेळ आली आहे. कारण या आषाढ पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी असा एक अद्भुत आणि दुर्मिळ ग्रहयोग जुळून येत आहे, जो मकर राशीच्या नशिबाचा महापलट करणार आहे. देवगुरु बृहस्पतीचा शुभ दृष्टी जेव्हा तुमच्या राशीवर पडते,
तेव्हा नशिबाचे बंद दरवाजे एकमेकांमागून एक उघडायला सुरुवात होते. या गुरुपौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात नक्की कोणते 5 मोठे आणि सकारात्मक बदल होणार आहेत ते आता अगदी लक्ष देऊन ऐका. आर्थिक संकट दूर होणार, अडकलेला पैसा परत मिळणार. पहिला आणि सर्वात मोठा बदल, तुम्हाला आर्थिक परिस्थिती होणारी तुफानी सुधारण. गेल्या अनेक वर्षापासून किंवा महिन्यापासून तुमचे जेव्हा पैसे अडकले होते ते लोक तुमचे पैसे परत देण्यास टाळाटाळ करत होते. तुमच्याकडून पैसे परत मिळवण्याचे मार्ग आता मोकळे होतील. जर तुमच्या डोक्यावर कर्जाचा किंवा EMIचा डोंगर असेल तर कर्ज फेडण्यासाठी नवीन उत्पन्न मार्ग इन्कम अचानक सुरू होतील. गुरुची शुभ दृष्टी तुमच्या धनभागावर पडत असल्याचे पैशाचे चणचण आता कायमची संपणार आहे. नोकरी आणि व्यवसायात महाउंची भरारी. दुसरा मोठा बदल, करिअर आणि व्यवसायातील यश. करिअर आणि व्यवसायातील यश. माझ्या ज्या मकर राशीच्या भावा बहिणींची नोकरी किंवा पगारवाढ रेंगाळलेली होती त्यांना लवकर गोड बातमी ऐकायला मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. ज्यांना नवीन नोकरी हवी आहे त्यांना चांगल्या कंपनीकडून ऑफर लेटर येईल. आणि माझ्या व्यावसायिक मित्रांनो, तुमच्या मंदावलेला धंदा आता वेगाने धावू लागेल. नवीन क्लायंट्स आणि मोठे प्रोजेक्ट्स तुम्हाला मिळतील. मानसिक ताण, भीती आणि अस्वस्थतेचा अंत. तिसरा बदल, तुमच्या मनातील शांतता आणि समाधान. गेल्या काही काळापासून तुमच्या मनात असली तरी अनामिक भीती, चिडचिड, अस्वस्थता आणि डिप्रेशनसारखी परिस्थिती होती. बरोबर ना? पौर्णिमेच्या या शुभ योगामुळे तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. रात्री शांत झोप लागेल, निर्णय घेण्याची क्षमता वाढेल दुपटीने आणि आत्मविश्वास गगनाला भिडणार आहे. नात्यामधील गोडवा, विवाहाचे शुभ योग. चौथा बदल, कौटुंबिक आनंद, प्रेम. ज्या नात्यामध्ये कडूपणा आहे किंवा कडूपणा आला होता, जिथे गैरसमजमुळे दुरावा आला होता, निर्माण झाला होता, ती नाती आता पूर्ववत होतील. घरातील वादविवाद मिटून कौटुंबिक शांतता वाढेल. आणि मकर राशीच्या ज्या तरुण तरुणीच्या लग्नाचा वारंवार अडथळा येत होता त्यांच्यासाठी विवाहाचे अत्यंत शुभ योग्य जुळून येतील. गुप्त शत्रूचा पराभव, अडकण्याचा नाश. पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा बदल, तुमच्या विरुद्ध कट कारस्थाने करणाऱ्या पराभव. जे लोक पाठीमागे तुमचे वाईट चिंतत होते, ऑफिसमध्ये किंवा नात्यामध्ये तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न करत होते, ते आता आपोआप तुमच्या मार्गातून बाजूला होतील. गुरुबळ मजबूत झाल्यानंतर शत्रूचे सर्व वार पूर्णपणे अपयशी ठरतील. पण मंडळी, या नशिबाचा सूर्य उगवण आणि या गुरुपौर्णिमेला तुम्हाला कोणते विशेष महाउपाय करायचे आहे, ज्या उपायामुळे या गुरु आशीर्वादात तुमच्या आयुष्यात कायम राहतील? हे सर्व सोपे आणि अचूक उपाय आपण पुढच्या भागात मध्ये 4 मध्ये पाहणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. माझ्या मकर राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, नशिबाचे दरवाजे उघडणार हे नक्की, पण त्या दरवाजाची किल्ली म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही करायचे हे सोपे अचूक उपाय. गुरु आणि शनी या दोघांना आशीर्वाद एकाच वेळी मिळण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी 3 महाउपाय करायचे आहेत. एक उपाय व्यवस्थित समजून घ्या. पहिला महाउपाय, पिवळ्या वस्तूचे दान. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर सर्वात आधी पिवळ्या वस्तूचे दान करा. काय दान करावे? हरभऱ्याची डाळ, हळद, पिवळे फळ किंवा केळी, वस्त्र कोणालाही द्यावे. हे दान एखाद्या मंदिरात ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तींना द्या. यामुळे तुमच्या राशीला गुरुचा प्रभाव मजबूत होईल आणि पैशाची चणचण तसेच करिअरमधील अडचण दूर होईल. या दिवशी संध्याकाळी शांत ठिकाणी बसून एक खास मंत्राचा जप करायचा आहे. मंत्र ओम भूस्पते नमः, ओम शनिचाराय नमः. विधी, रुद्राची किंवा तुळशीची माळ घेऊन 108 वेळा हा जप करा. या मंत्रामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल आणि मनात एक अद्भुत शक्ती आणि आत्मविश्वास निर्माण होईल. तिसरा महाउपाय, माता पिता गुरुपूजन. लक्षात ठेवा, जगात सर्वात मोठे गुरु आपले आई वडील आणि आपले कुलदैवत असतात. काय करायचे? गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून सर्वात आधी माता पिताच्या चरणी स्पर्श करून आशीर्वाद घ्या. जर तुमचे आध्यात्मिक गुरु असतील तर त्याचे दर्शन आणि मार्गदर्शन घ्या. ज्या घरातील माता पिता आणि गुरु आनंदी असतात त्या घरात शनीचा किंवा कोणत्याही ग्रहाचा वाईट प्रभाव कधी पडत नाही.
गुरुपौर्णिमेला या 3 चुका विसरून करू नका. मंडळी, उपाय करण्यासोबत या दिवशी काही चुका टाळणे खूप गरजेचं आहे. कोणाचाही अपमान करू नका. या दिवशी विशेष शिक्षण, वृद्ध व्यक्ती आणि माता-पिताचा आदर करू नका. या दिवशी मांसाहार, मद्यपान किंवा कोणत्याही व्यसनापासून पूर्णपणे दूर राहा. कोणालाही फसवू नका. शनिदेव न्यायाचे देव आहेत, त्यामुळे या दिवशी कोणालाही छल किंवा कपट करू नका. या उपायाचे आणि नियमाचे पालन केल्यास मकर राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होण्यास कोणीही रोखू शकत नाही. आता पुढच्या भागात आपण तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आणि महत्त्वाची सावधानता जाणून घेणार आहोत. पाहत रहा. माझ्या लाडक्या भावांनो, बहिणींनो, आता आपण हा व्हिडिओच्या महाप्रवासाच्या टप्प्यावर आलो आहोत, जिथे तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचे निरसन होणे खूप गरजेचे आहे. मला माहीत आहे, हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनात काही रस्ता, शंका, प्रश्न नक्कीच निर्माण झाले असतील. चला, मकर राशीच्या प्रेक्षकांनो, विचारलेल्या 3 सर्वात महत्त्वाची प्रश्नाची उत्तरे थेट पाहूया. दादा, हा गुरु आशीर्वादाचा बदल गुरुपौर्णिमेच्या दिवशी लगेच दिसेल का? त्याचं उत्तर नक्की ऐका. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, ग्रहाचे शुभ बदल हे एखाद्या बीजसारखे असतात. तुम्ही आज बीज पेरले की लगेच दुसऱ्या दिवशी त्याला फळ येत नाही. गुरुपौर्णिमेच्या पवन तिथीला या शुभ ऊर्जेची महाबदलची सुरुवात होईल. पण येत्या 7 ते 21 दिवसात आत तुम्हाला तुमच्या कामात, पैशात, मानसिक स्थितीत स्पष्ट आणि सकारात्मक फरक दिसायला सुरुवात होईल. संयम हीच मकर राशीची खरी ताकद आहे, ज्यामुळे थोडा धीर नक्की धरा. आमची संधी शनीच्या 7:30शी सुरू आहे, तरी हा गुरु आशीर्वाद आम्हाला मिळेल का? उत्तर 100% मिळेल. ही गोष्ट कान उघडून ऐका. शनी हा मकर राशीचा स्वतःचा स्वामी ग्रह आहे. 7:30मध्ये शनिदेव तुमची कडक परीक्षा घेतात आणि कष्ट करून घेतात. पण जेव्हा देवगुरु बृहस्पती शुभ दृष्टी तुमच्या राशीवर पडते, तेव्हा गुरुची काही दिव्य शक्ती शनीच्या कष्टाच्या यशाच्या फळावर रूपांतरित करते. म्हणजे 7:30चा त्रास कमी होईल आणि तुमच्या मेहनतीचे दुप्पट फळ तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. प्रश्न 3, आम्ही खूप संकटात आहो. आम्हाला सर्व मोठे उपाय करणे शक्य नाही, पण आम्ही काय करावे? उत्तर, जर तुमच्याकडे पूजा पाठणासाठी वेळ नसेल किंवा साहित्य नसेल तर अजिबात घाबरू नका. देवाला आणि गुरूंना तुमची निष्ठा आणि भाव हवा असतो, एवढं नाही तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त सकाळी उठून आईवडिलांचे पाय धरा, घरातील वृद्धांचा सन्मान करा आणि मनातल्या मनात ओम नमः शिवाय, जय गुरुदेवचा जप करा. एक सोपा भावही तुम्हाला पूर्ण फळ मिळवून देतो. गुरुपौर्णिमेला या 3 चुका विसरूनही करू नका. मंडळी, उपाय करण्यापेक्षा काळ टाळायचे समजणे जास्त महत्त्वाचे आहे. हा शुभ दिवशी या 3 चुका अजिबात करू नका. नात्यामध्ये आणि घरात भांडण करू नका. या दिवशी कोणाचाही अपमान करू नका. विशेष शिक्षण, आई वडील आणि ज्येष्ठांचा आदर केल्यास गुरुचा दोष लागतो. तसंच आहार टाळा. गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी मांसाहार, मद्यपान किंवा कोणत्याही व्यसनाचे पूर्णपणे टाळा. दिवसभर सात्विक राहा. कोणालाही फसवू नका. शनिदेव न्यायाचे देव आहे. कोणाची फसवणूक केली किंवा पाठीत महाग बसून गेम केला तर मिळणारा शुभ प्रभाव नष्ट होतो. आता आपण या महाव्हिडिओच्या शेवटच्या 6व्या आणि सर्वात विशेष भागात जात आहोत, जिथे तुमच्यासाठी एक अतिशय गुप्त तोटका आणि लकी टिप्स जे तुमच्या आयुष्यात खरी कलाटणी देईल. चला पाहूया शेवटचा भाग. मकर राशीच्या माझ्या लाडका भावांनो, बहिणींनो, तुम्ही या संपूर्ण व्हिडिओमध्ये वेळ देऊन हा व्हिडिओ मनापासून पाहिला. यावरून समजते की तुम्ही आमच्या आयुष्यातील बदलण्यासाठी किती गंभीर आहात. म्हणून या व्हिडिओच्या महासत्राच्या शेवटी मी तुम्हाला काही विशेष लकी टिप्स आणि गुप्त तोटका सांगणार आहे, जो मकर राशीच्या नशिबाचा वेग दुपटीने वाढेल. मकर राशीसाठी गुरुपौर्णिमेनंतर विशेष लकी घटक. हा महाबदल वेगाने घडवा यासाठी 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पिवळा आणि निळा. महत्त्वाच्या कामासाठी, नोकरीच्या मुलाखतीत लकी रंग पिवळा आणि मुलाखतीचा किंवा करण्यासाठी जाताना खिशात पिवळा रुमाल किंवा पिवळा धागा नक्की ठेवा. लकी दिवस गुरुवार आणि शनिवार. या दिवशी केलेले कोणतेही नवीन आर्थिक व्यवहार किंवा मोठा निर्णय 100% यशस्वी ठरेल. लकी अंक 3 आणि 8. हे 2 अंक गुरुपौर्णिमेनंतर तुमच्यासाठी अत्यंत भक्तिशाली सिद्ध होणार आहे. आर्थिक अडचणी दूर करणारा विशेष गुप्त तोडका. जर तुमच्या प्रचंड कर्ज असेल किंवा घरात पैसा टिकत नसेल तर गुरुपौर्णिमेच्या रात्री एक अत्यंत साधा पण शक्तिशाली उपाय नक्की करा.
एक लहान पिवळा कागद, थोडी हळद आणि 1 रुपयाचे नाणे. हळदीमध्ये थोडे पाणी टाकून त्यात पिवळ्या कागदावर श्री लिहा, त्यावर 1 रुपयाचे नाणे ठेवा. हा कागद 1 नाणे रात्री गुरुच्या किंवा देवाच्या फोटोसमोर ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते नाणे आणि कागद तुमच्या पाकिटात किंवा तिजोरीत ठेवा. हा दिवस साधा दिवस नाही. तोटका मकर राशीच्या लोकांसाठी धनाचे नवी मार्गे वेगाने उघडतो. मकर राशीसाठी अंतिम संदेश. शेवटी माझ्या मकर राशीच्या कुटुंबाला मला एकच सांगायचं आहे, जे बीत गेले त्याचा विचार आता सोडून द्या. तुमच्या आयुष्याला दुःखाची, अपमानाची आणि कष्टाची पाने आता उलटली गेली आहे. निसर्गाचा नियम आहे, जेवढा गडद अंधार असतो त्याच्या पाठीमागे तेवढा प्रखर प्रकाश लपलेला असतो. तुम्ही खूप सोसला आहे. आता यशाच्या उपयोगी घेण्याची वेळ तुमची आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा. तुमच्या यशाचा सूर्य आता नक्की उगवणार आहे. जर आजचा व्हिडिओ सूत्रातून तुम्हाला जरी अशा सकारात्मक ऊर्जा मिळाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण विश्वासाने जय गुरुदेव दत्त, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ हा असं कमेंट करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मकर राशीच्या नातेवाईकांना, मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही आयुष्यातील अंधार दूर होईल. व्हिडिओ लाईक करा आणि अशाच सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. गुरूंचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नेहमी राहो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ मंडळी. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्ती शक्तीला जोडून राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त रहा. बाय.